पुण्यातील काही दिवसांपूर्वी एका तरुणाने पार्किंगमध्ये तरुणीवर चॉपरने हल्ला केला होता। या हल्ल्यात 28 वर्षीय शुभदा कोदारेचा मृत्यू झाला। या शुभदा कोदारेच्या हत्येची घटना ताजी असताना पुण्यात तरुणाकडून पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली। पुण्यातील मगरपट्टा परिसरात ही घटना घडली। पोलिसाला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर या तरुणाला तातडीने ताब्यात घेण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील मगरपट्टा परिसरात एका तरुणाने पोलिसाला मारहाण केली। पुण्यातील मगरपट्टा परिसरातील या घटनेनंतर एकच संताप व्यक्त करण्यात येतो। काल शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। हा तरुण प्रचंड नशेत होता अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे। पोलिसाला मारहाण करणाऱ्या नशेखोर तरुणाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसाला मारहाण करणारा हा तरुण प्रचंड नशेत होता। या नशेखोर तरुण मगरपट्टा भागात एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता। तसेच या रस्त्यावरून जात असलेल्या अनेकांना तो दगड सुद्धा फेकून मारत होता। या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असलेले वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांना तरुणाला अटकले। राग अनावर झाल्याने या तरुणाने थेट त्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला। यानंतर जमावाने या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले। या तरुणाने भांडण सोडवायला गेलेले वाहतूक पोलीस शिपाई पवार यांना मारहाण केली। या प्रकरणी तरुणावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या मारहाणीच्या घटनेनंतर आता पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे।